नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत खमंग थालीपीठ रेसिपी। त्यासाठी आपण थालीपीठाचं जे पीठ आहे आपलं ते घेतलं, तर भरपूर कोथिंबीर टाकायची पहिल्यांदा। त्यानंतर आपण कांदा देखील भरपूर टाकायचा। कांदा आणि कोथिंबीरीमुळे खूप छान चव येते थालीपीठाला, आपल्या खमंग अशी चव येते। मिरची टाकली आपल्याला, जेवढ्या मिरच्या हव्यात तेवढ्या आपण मी 2 मिरच्या टाकल्या, तुम्ही पाहू शकता। 2 ते 3 ते 4 थालीपीठांची भाजी मी घेतलेली होती। आता मसाले टाकतो आपण। हळद, तिखट देखील तुमच्या चवीनुसार, म्हणजे लहान मुलं खाणार असतील तर थोडं कमी, मोठे खाणार असतील तर आपलं रेग्युलर, म्हणजे आता मी जेवढं टाकलेलं आहे तेवढंच 2 चमचे। सगळे आपले जे साहित्य आता आपण टाकले ते छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं एकसारखं। त्यानंतरच यात पाणी टाकायचं, म्हणजे एकसारखं सगळीकडे सगळं साहित्य लागतं। आता पाहू शकता गोळा मळून झाला आपला। एक रुमाल मी छान जो जुना होता तो ओला करून घेतला आणि तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे। छान आपल्याला हवं तसं पातळ थापून घ्यायचं आहे। अगदी पातळ थापल्यामुळे हे छान खुसखुशीत होतं। आपली जी भाजणीची रेसिपी आहे ती चॅनलवर आहे, ती तुम्ही पाहू शकता। याला असे 5 होल्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण तेल आतमध्ये थालीपीठामधून सोडू शकतो। रुमाल काढून घ्यायचा, पटकन निघतं ओला करून घेतलेला असल्यामुळे। आता हे जे पोर्स आहेत त्याच्यामधून आपल्याला तेल आतमध्ये सोडायचं आहे आणि कडेने देखील तेल सोडायचं आहे। भरपूर तेल टाकून मंद आचेवर जर आपण हे थालीपीठ करून घेतलं, काही ठिकाणी तर थालीपीठ तळतात देखील। छान तेल आपण सोडून घेतलंय सर्व बाजूंनी। झाकण ठेवून छान खालची बाजू तयार करून घ्यायची आहे पहिल्यांदा। आता उलटवून घ्यायचं आहे आपल्याला। छान शेकवून घ्यायचं आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत। या बाजूने देखील आता मी तेल सोडलेलं आहे। आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे आपण छान भाजून घ्यायचं आहे। रंग पाहू शकता तुम्ही। दुसरं थालीपीठ सोडलंय, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता ही बाजू बऱ्यापैकी होत आली आहे, पण तरीसुद्धा एकदा आपण पुन्हा भाजून घेऊयात ती बाजू। छान दोन्ही बाजूंनी असं खरपूस तयार आहे आपलं थालीपीठ। आता हे आपण दह्यासोबत, दही, लोणचं आणि सॉससोबत सर्व केलेलं आहे। तुमचा चॉईस आहे, तुम्ही कशाबरोबर सर्व करू शकता। असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।